अँड्रॉइडचं जे ॲप्लिकेशन रन होतं आहे ना ते इंटरनली सगळं CCPPचा कोड आहे. मी तुम्हाला परत एकदा सांगतोय, अँड्रॉइडमध्ये प्रोग्रामिंग लँग्वेज जावा वापरली जाते, पण अँड्रॉइडचं रन टाईम म्हणजे अँड्रॉइडचं व्हर्च्युअल मशीन ज्याला AR म्हणतात, अँड्रॉइड रन टाईम, ते अँड्रॉइड रन टाईम प्युअरली CCPPमध्ये बनवलं आहे, प्युअरली. पण मला सांगा आता, लोक ॲप्लिकेशन वेगवेगळे बनवतील, ते मशीन तर एकदाच बनलं गेलं की नाही, याचा अर्थ ते मशीन परत बनवावं लागेल का व्हर्च्युअल मशीन? नाही ना. म्हणून CCPPमध्ये डेव्हलपमेंट आहे ना एकदाच होत असतं, पण ते अशा लेवलला होत असतं की ज्याच्यावर सगळ्या गोष्टी चालत असतात. मग आता बघा फ्लटर आलं. फ्लटरची लँग्वेज काय? डार्ट आहे. डार्ट तुम्ही नवीन लोक असेल सेकंड इयर वगैरेचे ऐकलं नसेल तुम्ही, डार्ट नावाची एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. जसे CPP ऐकलं, जावा ऐकलं, तशीच डार्ट आहे. ही पण एक OOP लँग्वेज आहे. मग त्यांनी काय केलं, डार्ट नावाची लँग्वेज वापरली. पण तुम्ही इमॅजिन करा, डार्टचं व्हर्च्युअल मशीन म्हणजे डार्टचा कोड ज्याच्यात रन करणार आहे तो CCPPमध्येच लिहिलं आहे. म्हणजे याचा अर्थ CCPP तिथं पण पायरो उभं आहे.